नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न आणि नव्या चर्चा. आज मी दोन अत्यंत संवेदनशील असण्या प्रश्नावर चर्चा करणार आहे. आपला पहिला प्रश्न बघा, कोपर्डीच्या निमित्ताने मराठा राजकारण खेळलं जातंय का? कोपर्डीमधल्या अत्याचारग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून प्रचंड मोठे मोर्चे मराठा संघटनांतर्फे काढले जात आहेत, पण या मोर्चावर राजकारण खेळलं जात असल्याचाही आरोप होतोय. तो कितपत खरा आहे हे मी तपासणार आहे या पहिल्या विषयामध्ये. आणि आपला दुसरा विषय आहे, ATS कडून मुस्लिम तरुणांची बेकायदेशीर धरपकड होते आहे का? हा मुद्दा आज शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आणि तो सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 10 वाजता या विषयाची चर्चा मी सुरू करणार आहे, पण सुरुवात करतोय आजच्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न मी म्हटल्याप्रमाणे आहे, कोपर्डीच्या बलात्काराच्या निमित्ताने मराठा राजकारण खेळलं जात आहे का? तुम्हाला माहिती आहे, कोपर्डीमध्ये जो बलात्कार झाला त्याचे तीव्र पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले. मराठा संघटनातर्फे औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद आणि बीड इथे प्रचंड मोठे मोर्चे काढण्यात आले. आज बीड शहरात निघालेला मोर्चा असाच विशाल होता. या मोर्चामध्ये महत्त्वाच्या मागण्या केल्या गेल्या. एक तर कोपर्डीच्या बलात्काराला जबाबदार असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही मागणी होती. त्याबरोबरच ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्याही मागण्या होत्या. बलात्काराशी या मागण्याचा काय संबंध आहे? यामागे कोणतं राजकारण आहे? ॲट्रॉसिटीचा मुद्दा कोपर्डीच्या बलात्कारानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उपस्थित करण्यात आला. आज शरद पवारही त्यावर बोलत आहेत, इतर राजकीय पक्षाचे नेतेही बोलत आहेत. यामागे काही खेळी आहे का? नेमकं काय आहे? मराठा समाजाला महाराष्ट्रभरातून एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे का? हाही माझा मुद्दा आहे. मी अशा सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. ॲट्रॉसिटीची परिस्थिती काय आहे हेही बघणार आहे आणि शेवटी नेमकं कोणतं राजकारण खेळलं जाते, त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचीही चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत राजेंद्र कोंढरे. राजेंद्र कोंढरे हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. माझ्यासोबत आहेत नागपूरहून सुरेश माने. सुरेश माने हे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माझ्यासोबत आहेत RPIचे नेते जोगेंद्र कवाडेसुद्धा. माझ्यासोबत आहेत औरंगाबादहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश धस आणि माझ्यासोबत आहेत औरंगाबादहूनच ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळेसुद्धा. पुण्याहून माझ्यासोबत आहेत दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते डॉक्टर नितीश नवसागरे आणि महाराष्ट्र वनच्या प्रतिनिधी अश्विनी डोकेसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे राजेंद्र कोंढरे यांच्यापासून. राजेंद्र कोंढरे, मला तुम्हाला विचारायचे, अत्यंत मोठे मोर्चे तुम्ही मराठा संघटनांतर्फे काढलेले, मराठा क्रांती मोर्चा असं याला नाव देण्यात आलेलं आहे. आजही आम्ही बीडमधल्या मोर्चाची सगळी व्हिज्युअल्स पाहिलेली आहेत. मला सांगा, तुमचे टीकाकार तुमच्यावर हा आरोप करतायत की कोपर्डीच्या बलात्काराच्या प्रश्नाच्या निमित्ताने मराठा समाजाचं एक राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, नेमका तुमचा हेतू काय आहे आणि ह्या प्रश्नाला ॲट्रॉसिटी आणि मराठा आरक्षण जोडण्याचं कारण काय? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कोपर्डीची जी अवमानवी घटना झाली, ह्या घटनेच्या निमित्ताने त्याच्या अगोदरच्या काही घटनांचा संदर्भ त्याच्याशी आहे की अशा अनेक घटना ज्यावेळेस झाल्या राज्यामध्ये, तर त्यावेळेस सवर्ण समजून मराठा समाजावर झोडपलं सारखं गेलं त्या निमित्ताने. आणि त्याच्यानंतर कोपर्डीच्या घटनेमध्ये मराठा मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्या परिसरामध्ये ॲट्रॉसिटीच्या घटनांची दहशत परिसरातल्या गावांमध्ये होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्या घटनेमध्ये कोपर्डीच्या अगोदर एक तिथं मर्डर झालेला होता आणि तिथं ॲट्रॉसिटीच्या भीतीने गुन्हा दाखल झाला नव्हता. तो आता कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने तो पुन्हा उघड झालेला आहे. हा त्याला संदर्भ आहे. परंतु हा संदर्भ असताना नगर जिल्ह्यामध्ये ज्या घटना जास्त घडत आहेत त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गैरवापर ही एक लोकांची सामूहिक तक्रार आहे आणि त्याच्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे. आज जो मोर्चा निघाला आहे, काल जळगावमध्ये होता, औरंगाबादमध्ये होता, ह्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही हे सगळ्यात पहिलं मी नमूद करतो. कारण त्या मोर्चामध्ये सर्वसामान्य शेतमजुरापासून शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, बेरोजगार तरुण आहेत आणि महिला आणि मुली ह्या सगळ्या घटकांनी कोणतंही राजकीय नेतृत्व नसताना, कोणाचं ऑर्गनायझेशन पाठीशी नसताना, सामान्य लोक जे आम्ही 30 वर्षात समाजामध्ये काम करतो, परंतु हा पहिल्यांदाच अशी घटना घडते की लोक स्वतःहून पुढे येत आहेत. ह्याच्या मागे एक भावना आहे
की ह्या मराठा समाजामध्ये त्यांच्यामध्ये एक उपेक्षित फार मोठा घटक आहे आणि ह्या घटकाच्या सगळ्या मागण्या कुठंतरी दुर्लक्षित जात आहेत. कोपर्डी एक निमित्त झालं आणि ह्या निमित्ताच्या कोपर्डी हे केवळ निमित्त आहे, तुम्ही मान्य करताय? निमित्त आहेच, परंतु ती भावना आहे कारण ना. बलात्काराच्या घटना महाराष्ट्रात रोज घडतात, पण एवढे व्यापक मोर्चे आम्ही कधी पाहिलेले नाही. नाही, ज्या पद्धतीने कोपर्डीच्या घटनेमध्ये त्या मुलीवर अत्याचार केला, नुसताच तो बलात्कार नव्हता, त्याच्यामध्ये काहीतरी एक सुडाची भावना होती आणि ती भावना चुकीची होती आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे राज्यामध्ये कोणत्याही स्त्री आणि ह्याच्यावर अत्याचार होईल, मुलीवर अत्याचार होईल, त्याही घटनांमध्ये अशाच प्रकारची कारवाई करावी अशी मोर्चाची मागणी आहेच आहे. परंतु ह्या मोर्चाच्या मागणीबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्ता सध्या बाजूला पडलेला आहे. त्यानंतर शिवस्मारकाचा प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांच्या मुलांना कुठंतरी सेवेमध्ये सामावून घ्यावं, स्किल डेव्हलपमेंट चालू करावी. अण्णासाहेब म्हणजे पाटील एकूण महामंडळ मराठा समाजाशी संबंधित व्यापक प्रश्न तुम्ही व्यापक घेताय. प्रश्न आहेत आणि त्यामुळं हे सगळ्या प्रश्नांशी निगडीत असणारा समाज पहिल्यांदा ऐतिहासिकरित्या हा एकत्र आलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजकारणाने हा आरोप करणं चुकीचं होईल. त्या ज्या भावना आहेत त्या भावना प्रकट करण्याचा लोकशाहीमध्ये आम्हाला हक्क आहे आणि तो हक्क बजावण्याचं ठीक आहे. काम सर्वसामान्य लोकांनी केलेलं आहे. ठीक आहे. मराठा समाज राजेंद्र कोंढरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय, कोपर्डी हाच केवळ प्रश्न नाही आहे, कोपर्डी हाच केवळ मुद्दा नाही आहे. या निमित्ताने मराठा समाजाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी तुमच्याकडे येतोय सुरेश माने. या कोपर्डीविषयी आवाज उठवण्याचा हक्क महाराष्ट्रातल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकाला आहे. त्याच्यावर मोर्चे काढू शकतात, कोणी सत्याग्रह करू शकतात, धरणी धरू शकतात, हे बरोबर आहे. पण या प्रश्नाशी ॲट्रॉसिटी ॲक्ट जोडणं याकडे तुम्ही कसं बघताय? खरं म्हणजे निखिलजी, सध्या ज्या मराठा समाजाच्या भावना वेगवेगळ्या मोर्चातून व्यक्त केल्या जात आहेत, याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील मराठा हा दोन वर्गाचा आहे. एक प्रस्थापित मराठा आणि एक विस्थापित मराठा. आणि या विस्थापित मराठ्यांच्या हातामध्ये हा प्रस्थापित मराठा हा त्याचा वापर करत असतो आणि नेमकं कोपर्डी प्रकरणामुळं याला प्रस्थापित मराठ्यांच्या हातामध्ये हा विस्थापित मराठा सापडलेला आढळतो. खरं म्हणजे मराठा समाजाच्या प्रश्नाशी आणि आरक्षण आपला अट्रॉसिटी कायदा याचा काही संबंध असला पाहिजे. परंतु कोपर्डी प्रकरणामुळं की जसं काही दलित आदिवासी हे आरोपी असल्यानंतर त्याला काही विशेष प्रोटेक्शन मिळतं, अशा प्रकारची भावना ही मराठा समाजामध्ये निर्माण केली जात आहे. याच्या पाठीमागचं मूळ राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे करत आहे. कारण कोपर्डीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठा राजकारणाची जी काँग्रेसची स्पेस भारतीय जनता पार्टीनं व्यापलेली आहे, ती स्पेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मंडळी महाराष्ट्रात परत मिळवण्यासाठी मराठ्यांच्या विषयाला अनुषंगानं राजकारण करू पाहत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार यांनाही यश आलं नाही. यामुळं मराठा समाज दुःखी आहे आणि त्यामुळंच सध्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारामध्ये 45 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. अशा वेळेला शरद पवार किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना आपलं मराठा राजकारण हे संपुष्टात आल्यासारखं वाटतंय आणि त्यापोटी विस्थापित मराठ्यांचा वापर सदन मराठे महाराष्ट्रातील करून दलित विरोधी अशी एक नव्या प्रकारची एक समाजद्वेही भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत. ती अत्यंत निषेधाची बाब आहे, हे आपण स्पष्टपणे नोंदवलं पाहिजे. ठीक आहे. मानेजी तुम्हाला उत्तर देत आहेत, राजेंद्र कोंढरे त्यांना उत्तर द्या. त्यांनी दोन मुद्दे मांडलेत. यामध्ये प्रस्थापित मराठा विस्थापित मराठ्यांचा वापर करून घेत आहेत आणि दलित विरोधी भावना निर्माण होते कारण ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा अशी तुम्ही मागणी करताय. उत्तर द्या त्यांना. पहिली गोष्ट की आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट पूर्णपणे रद्द करा अशी कधी मागणी केलेली नव्हती. मोर्चामध्ये ती भावना आहे, रद्द करा अशा घोषणा होत होत्या. आज घोषणा नाही झाल्या. आज घोषणा नाही. आज मूक मोर्चा होता. सगळेच मूक मोर्चे झालेले आहेत आणि सगळ्या लोकांनी कौतुक एका गोष्टीचं केलं पाहिजे, लाखांनी लोक आली
परंतु ते मोर्चे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि नाही, हे कोणत्या बरोबर प्रकारच्या आहे, घोषणा हे दिल्या बरोबर नाही. आहे. पण अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा अशी भावना आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आज राज्यामध्ये विविध ठिकाणी एक तर पहिली गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा जो गैरवापर आहे हा फक्त मराठ्यांच्याच विरुद्ध होतो असं नाही आहे. त्याचा गैरवापर हा ओबीसींच्या विरुद्ध होतो, व्हिजेंटीच्या विरुद्ध होतो, ब्राह्मण मुस्लिम सगळ्यांच्या विरुद्ध होतो. परंतु ह्याच्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण मराठ्यांचं जास्त असल्यामुळे त्यांना त्याची धग जास्त आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये आहे. दलित आदिवासी यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तो तर निषेधार्ह घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुणी त्याचा निषेध करून त्याच्यावर कडक कारवाई झाली ही भूमिका आमची आहेच. परंतु दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातली जी महत्त्वाची तरतूद आहे की आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जो IPC कोड आहे आपला आणि त्या कोडप्रमाणे जेवढे गुन्हे दाखल होतात त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्याचा हक्क त्या आरोपीला आहे. मात्र ह्याच कायद्यामध्ये त्याचं जे कलम 18 आहे त्याच्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद नाकारलेली आहे. अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये नग्न धिंड काढणे, अमानवी अत्याचार करणे ह्या निषेधार्ह घटना आहे, त्याच्यात कारवाई करायला पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु ह्या कायद्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यामध्ये आरोपीला गुन्हा शिक्षा व्हायच्या आधीच शिक्षा मिळते. नॉन बेलेबल असल्यामुळं तो माणूस 1 महिना 2 महिने 3 महिने आतमध्ये राहतो. आमची ह्याच्यामध्ये भूमिका आहे की त्या प्रकरणामध्ये तुम्ही नॉन बेलेबल जे आहेत काही ज्या गोष्टीत किंवा किरकोळ भांडण असेल, ज्या इतर केसेसमध्ये NC म्हणून नोंद होतात त्या केसेसमध्ये सुद्धा त्याला अटकपूर्व जर जामीन मिळत नसेल तर अशा वेळेस हॅरेसमेंट होती आणि अशा अनेक घटना झालेल्या आहेत. ह्या घटनांमध्ये एक साधं उदाहरण देईन. डॉक्टर कोपर्डीचा याचा काय संबंध आहे? कोपर्डीच्या परिसरामध्ये त्या गावामध्ये एक मिनिट येतो मानेजी येतो तुमच्याकडे, 1 मिनिट थांबा मानेजी येतो तुमच्याकडे ना, पूर्ण करू द्या, मी येतो. कोपर्डीच्या घटनेमध्ये आरोपीच्या कुटुंबियांकडनं त्या गावामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टचा 6 महिन्यापूर्वी दहशतीसारखा वापर केला गेला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या बाबतीत स्थानिक लोकांची निश्चितपणे नाराजी होती आणि अशा ज्या घटना जिथं जिथं होतात तिथं नाराजी निर्माण होणं हे साहजिक आहे. ती भावना तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि ती भावना समजून न घेता त्याच्यावर राजकारणाचा आरोप करणे आणि अॅट्रॉसिटी आम्ही याच्यासाठी जोडतोय. ॲक्च्युअली ती धग आहे, त्याच्यामध्ये काय त्रास होतो, त्याचा गैरवापर होतो आणि तो गैरवापर तुमचं म्हणणं ठीक आहे, गैरवापर होतो. आणि एक साधी मला या ठिकाणी विनंती करायची, आपल्या राज्यामध्ये एक साधा अर्ज सरकारकडे जर कुणी केला तर सरकार लगेच त्या अर्जावर कार्यवाही करून चौकशी लावते, काहीतरी करते. आज लाखो लोक येऊन सांगतायत कुठंतरी गैरवापर होतो. ती भावना समजून घेऊन सरकारने किमान चौकशी तर करा. आपण हे तपासूया गैरवापर होतोय का. मानेजी त्यांनी काय मांडलंय कायद्याविषयी, त्यांचे काय आक्षेप आहेत आणि कोपर्डीमध्ये असा प्रकार घडला म्हणून त्या निमित्ताने त्यांनी ही मागणी केली आहे, याला उत्तर द्या, मग मी इतर पाहुण्यांकडे जाणार आहे. सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की आमचे सन्माननीय मराठा महासंघाचे प्रतिनिधी यांना कायदेशीर तरतुदीची योग्य माहिती नाही. त्याची माहिती अशी आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन 18 खाली जरी अँटिसिपेटरी बेलची तरतूद नाही तरी भारतातल्या मुंबई उच्च न्यायालय आणि देशातली इतर उच्च न्यायालय यांच्यामार्फत अॅट्रॉसिटीला सुद्धा अँटिसिपेटरी बेल दिला जातो. आणि दुसरी गोष्ट, चौकशीशिवाय FIR नोंदवला जात नाही आणि म्हणूनच अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवायला अनेक महिने लागतात. आणि त्यामुळं हा जो समज आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा नोंदवल्यावर लगेच अटक होते, असं होत नाही. भारताच्या कोणत्याही कायद्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आहे, अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे, असं होत नाही. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ती कमतरता होती, ती आता दुरुस्त केलेली आहे. आणि अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जरी अटकपूर्व जामीन देता येणार नाही तरी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अँटिसिपेटरी बेल दिली जाते आणि गुन्हा नोंदवल्यानंतर सुद्धा आरोपी मोकळे राहतात. ही वस्तुस्थिती आहे आणि यामुळं या कायद्याचा गैरवापर होतो असं एकाही न्यायालयाच्या निर्णयामध्ये आजपर्यंत म्हटलेलं नाही. हे अत्यंत स्पष्टपणे नमूद करा. राजेंद्र कोंडरेजी, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, मी जोगेंद्र कवाड्यांकडे जाणार आहे, पण आधी तुम्ही उत्तर द्या. याचं कारण मुद्दा असा आहे की नगर जिल्ह्यामध्ये अनेक अत्याचार झाले, त्याच्यामधले बहुसंख्य अत्याचार हे दलितांवर झालेले आहेत आणि दलितांवर अत्याचार होत असताना
त्याची जी टीका होते ती टीका रोखण्यासाठी आता तुम्ही हे अॅट्रॉसिटीचं बुजगावणं उभं करतायत असा आरोप होतोय. काय म्हणणं आहे तुमचं? कारण त्यांनी स्पष्ट केलं अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये सुद्धा कायद्याच्या प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अँटिसिपेटरी बेल मिळू शकतो. त्या कायद्यामध्ये अँटिसिपेटरीची तरतूद नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने काही निकालामध्ये ती तरतूद केलेली. त्याचं कारण असं आहे की आरोपीचा जी मूलभूत अधिकार आहे तो अधिकार त्याच्यामध्ये नाकारला गेल्यामुळं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात त्याचा हस्तक्षेप केला आहे. परंतु सर्वसाधारणपणे ज्यावेळेस ह्या केसेस सेशन कोर्टामध्ये जातात त्यावेळेस सर्वसाधारणपणे आरोपीला जामीन मिळण्यामध्ये त्रास होतो. ही त्याच्यात कारण हा गंभीर गुन्हा आहे ना. नाही, गंभीर गुन्हा अशा प्रकारे कोणाला जातीवाचक शिवीगाळ करणं किंवा जातीच्या मुद्द्यावरून अत्याचार करणं हा गंभीर गुन्हा आहे. मान्य आम्हाला गंभीर गुन्हा आहे, त्याच्यात शिक्षा झाली पाहिजे, सगळं मान्य आहे. परंतु त्या केसेसमध्ये ज्या घटना खऱ्या आहेत त्याच्यात शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यात जामीन मिळाला नाही पाहिजे, हे 100% मान्य आहे. परंतु ज्या केसेसच खोट्या असतात, तुमचं असं म्हणणं खोट्या केसेस लावल्या त्या जातात. केसेसमध्ये जे होते ना त्याच्याविषयीची तक्रार ठीक आहे. आहे. या गोष्टी स्प्लिट झाल्या पाहिजेत. ठीक आहे, हे तुमचं असं आमचं- म्हणणं आहे खोट्या केसेस लावल्या जातात, आणि लोकांना खोट्या त्रास द्यायचा केसेसमध्ये प्रयत्न त्रास होतो. होतो. जोगेंद्र कवाडे, तुम्ही काय म्हणाले याविषयी? एक तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रासहित दलितांवर जे अनन्वित अमानुष अशा प्रकारचे अत्याचार होतात, त्या अत्याचाराचं स्वरूप पाहिलं का हिंदुस्तान दलितों के लिए कब्रस्तान बनलं जा रहा है. ही भयानक अवस्था सध्या आहे. कोंढरे साहेबांचं म्हणणं जे आहे की याच्यामध्ये म्हणजे खोट्या प्रकारच्या तक्रारी केल्या जातात. आता ही मराठा समाजाच्या अनेक समस्या आहेत, आमच्या मराठा समाजाच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, त्या समस्या दूर करण्यासाठी आमच्या मराठा समाजाच्या नेत्यांना कोपर्डीची वाट बघावी लागली. हे किती वाईट गोष्ट आहे. याच्यापूर्वी देखील मराठा समाजाला अनेक प्रश्न आहेत त्यांचे. जसं आता सुरेश माने साहेबांनी सांगितलं, मराठा समाजात एक प्रस्थापित वर्ग आहे, दुसरा विस्थापित वर्ग आहे. त्या विस्थापित वर्गासाठी काय त्यांचे अधिकार जे आहेत, आरक्षणाचा अधिकार असेल, मराठा आरक्षणाचा अधिकार असेल, तो मागण्यासाठी त्यांना कोपर्डीचं निमित्त करावं लागतं. ही अत्यंत शोकांतिका आहे. तेव्हा कोपर्डीचा अत्याचार आपल्या माहितीकरता सांगतो निखिलजी, कोपर्डीमध्ये जेव्हा त्या आमच्या छोट्या शाळकरी मुलीवर अमानुष अनन्वित अत्यंत निगृढ अशा प्रकारचा बलात्कार झाला आणि हत्या झाली, तेव्हा राज्यामध्ये सर्वात जास्त आंदोलन जर कोणी केलं असेल ते आंबेडकरी जनतेने केलं. हे तर आत्ता मोर्चे काढत आहेत. औरंगाबादला काढला, तुमच्या बीडला काढला, जालन्याला काढला. पण याच्यापूर्वी यांना आत्ता ते शहाणपण सुचलं मोर्चे काढायचं. पण याच्यापूर्वी जेव्हा कोपर्डीला अत्याचार झाला तेव्हा सर्वात जास्त आंदोलन जर कोणी केलं असेल आणि आरोपीला कठोरातली कठोर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. एवढंच नव्हे तर मी तर मागणी केली की ज्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं, जे आरोपी आहेत त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. आम्ही काही वाट बघत नाही. अन्याय अत्याचार कोणत्या समाजावर होतो हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. पण तुम्हाला मला हे समजत नाही निखिलजी की कोपर्डीचा अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा कायदा याचा अर्थार्थी काय संबंध आहे. आता आपण जे म्हणता, आमचे कोंढरे साहेब जे म्हणतात किंवा खोटे अशा प्रकारच्या तक्रारी करतात, फक्त मराठा समाजाने मोर्चे का काढावेत? आणि आताच नाही, याच्यापूर्वी देखील कोपर्डीच्या निमित्तानं आमचा मराठा समाजाची नेते मंडळी मोर्चे काढत आहेत. चांगली गोष्ट आहे. अत्याचाराविरुद्ध जो पेटून उठत नाही तो समाज शंड असतो. आणि आपण अत्याचाराविरुद्ध आवाज उचलला त्याच्याबद्दल आम्ही मराठा समाजाचं आम्ही अभिनंदन करतो. पण वड्याचं तेल वांग्यावर ज्याला आपण म्हणतो, तुम्ही अत्याचार करणाऱ्या लोकांवर काय शिक्षा द्यायची ती द्या ना. न्यायालय आहे, सरकार आहे, पोलीस आहे, काय शिक्षा द्यायच्या. पण कोपर्डीच्या अत्याचाराचं निमित्त करून तेव्हा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा किंवा त्या सुधारणा करा. आता ॲट्रॉसिटी कायदा जेव्हा तयार झाला 1989मध्ये, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989ला झाला. हा कायदा जेव्हा झाला तेव्हा कायदा तयार करण्यामध्ये शरद पवार साहेबांचा देखील मोठा सहभाग होता, आमचा देखील मोठा सहभाग होता. आणि का कायदा करावा लागला? कोंढरे साहेबांनी याचं उत्तर द्यावं ना की देशामध्ये दलितांवर, आदिवासींवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी हा कायदा करणं का भाग पडलं सरकारला.
कारण या देशाची मानसिकता जी आहे, जातीय मानसिकता आहे, वर्णवाद आहे, ब्राह्मणवाद आहे, जातीयवाद आहे. या जातीयवादाच्या मला एक सांगा, आता तुम्ही ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणता. काल परवा मुंबईच्या शेजारी नेरूळ नावाचं मोठं शहर आहे, त्यामध्ये स्वप्नील सोनवणे या 16 वर्षाच्या बौद्ध तरुणाला केवळ त्याचं वरच्या जातीच्या तरुणीवर प्रेम होतं म्हणून त्याचा सैराट करण्यात आला, मारून टाकलं. आई बापाच्या देखत त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोण गेलं तिथे? एक तरी आमचा राज ठाकरे गेलात का? कोपर्डीला अत्याचार झाले, राज ठाकरे साहेब गेले, शरद पवार साहेब गेले, अनेक नेते मंडळी गेली. आम्ही जेव्हा जायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला नाही जाऊ दिलं, आम्हाला अडवून टाकण्यात आलं. आम्ही येऊ देणार नाही. ही काय प्रवृत्ती आहे? ठीक आहे कवाडेजी, म्हणजे कवाडेजी तुमचा तुम्ही मुद्दा पोचला. 1 मिनिट जास्त थांबवतोय तुम्हाला म्हणजे कवाडेजी. atrocity कायदा रद्द करा. कवाडेजी. ही मागणी करून राज्यातील दलितांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी महत्वाचं तुम्ही बोलताय कवाडेजी. 1 मिनिट थांबा कवाडेजी, 1 मिनिट थांबा. दलितांवर दहशत निर्माण करायचा प्रयत्न होतोय असं तुम्ही म्हणताय. मी पुण्याला जातोय. 1 मिनिट कवाडेजी, 1 मिनिट थांबा. आमचे राज ठाकरे म्हणाले कवाडेजी, 1 मिनिट थांबा हो. कवाडेजी, 1 मिनिट थांबा. हातपाय तोडून टाकले पाहिजेत. पण स्वप्नील सोनवणेला जेव्हा मारून टाकण्यात आलं जातीच्या नावाखाली, तेव्हा हातपाय तोडण्याची भाषा का करत नाही? बरोबर आहे कवाडेजी, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. कवाडेजी, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मला इतर पाहुण्यांकडे जायचंय, मी येतो तुमच्याकडे नंतर. मला जायचंय डॉक्टर नितीश नवसागरे यांच्याकडे. कवाडेजी आत्ता जे म्हणत होते, मी येणार आहे तुमच्याकडे राजेंद्र कोंढरे उत्तर घ्यायला, पण डॉक्टर नितीश नवसागरे हे संशोधक आहेत आणि दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचं काम करतात. डॉक्टर नवसागरे, मला तुम्हाला विचारायचं आहे, राजेंद्र कोंढरे जे म्हणतायत की या ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतोय, तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? खरोखरच गैरवापर होतोय की काय परिस्थिती आहे? डॉक्टर नवसागरे, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये डॉक्टर नवसागरे. ठीक आहे, आपण तुमच्याशी पुन्हा कनेक्ट करूया आणि मग येऊया. राजेंद्र कोंढरे त्यांना उत्तर द्या आता जे जोगेंद्र कवाडे म्हणाले. त्यांनी जे सांगितलं की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतो तो होतोच. उलट त्यांचं जे म्हणणं आहे की दलितांवर दहशत करण्याचा हा अजिबात प्रकार नाही. मी या ठिकाणी अभिमानाने सांगेल की या महाराष्ट्राच्या संपूर्ण गावगाड्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदारांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून मराठा समाजाने सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका बजावली. त्याच्या समाजावर असा आरोप करणं तर चुकीचं आहे. या उलट मी असं म्हणेल की ॲट्रॉसिटी ॲक्टच्या तरतुदीचा वापर करून काही घटकातले काही लोक, सगळे जे असं म्हणणार नाही मी कधी, परंतु काही लोक जाणीवपूर्वक सरकारी ऑफिसेसमध्ये, गावामध्ये छोटासा सख्या भावाचा वाद होतो तर सख्खा भाऊसुद्धा सख्या भावाशी वर्षानुवर्षे बोलत नाही, परंतु त्याच ठिकाणी जर दलित कुटुंबातला एखादा माणूस, सगळेच असतात असं नाही म्हणणार मी, पण काही ठिकाणी असे ते प्रकार होतात, मग ते लोक लगेच सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून ते होतात. तुम्ही असं म्हणताय माझं म्हणणं आहे- गैरवापर होतो, तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का की आकडेवारी- 100 केसेस झाल्या, 20 केसेसमध्ये गैरवापर झाला, अशी काही आकडेवारी आहे का त्याच्यात तुमच्याकडे? पहिली महत्त्वाची घटना अशी आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टची तक्रार झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती तक्रार दाखल करून नाही घेतली तर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होते. त्याच्यानंतर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याचा तपास असतो, मग गुन्हा रजिस्टर होतो. तपासी अधिकाऱ्यांनी जर प्रॉपर तपास व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट नाही केला तर त्याच्यावर पण कारवाई होते. मग बऱ्याच वेळा काय होतं की सामाजिक दबावाच्या भूमिकेतनं वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या मोठ्या प्रमाणावर झाल्यानं पोलीस खात्याचे लोकच घाबरून गुन्हे दाखल करतात आणि मग पुढं पुरेसे पुरावे नाही सापडत. त्यानंतर त्या घटनांमध्ये बरीच वर्षे जातात, मग लोक त्या खटल्यामध्ये निर्दोष सुटतात आणि त्याच्यामुळे कन्व्हिक्शन रेट कमी आहे. याचाच अर्थ म्हणून मग पुन्हा मागणी कन्व्हिक्शन रेट कमी आहे म्हणून कवाडेजी त्यांना पूर्ण करू द्या. कवाडेजी मला तुमचा माईक कृपया थांबवावा लागेल. तुम्ही त्यांना पूर्ण करू द्या आणि मग तुम्ही बोला ना, मी येतो तुमच्याकडे. कृपया कवाडेजी त्यांना पूर्ण करू द्या. मला एकच कवाडेजी, वाक्य- आपण लोकशाहीत आहोत, त्यांना पूर्ण करू द्या. एक वाक्य बोलू द्या मला. 1 मिनिट. मी माझ्या पीसीआरला असं सांगतोय, यांचं पूर्ण होऊ द्या, मग कवाडेजींचा माईक चालू करा. माझं फक्त ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की सगळ्या घटकांमध्ये काही घटक जर गैरवापर करत असतील,
आणि ते गैरवापर जर दलित नेत्यांच्या निदर्शनास येऊन सुद्धा ते जर गप्प बसते असेल तर ते निषेधार्ह आहे. नाही, तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? माझा मुद्दा छोटा आहे. हां. तुमच्याकडे काही देशभरात, कारण हा कायदा काय महाराष्ट्राचा नाहीये, देशभरात हा आहे. राष्ट्रीय पातळीचा कायदा आहे. बरोबर. हा लोकसभेने, आज शरद पवारही म्हणाले आणि शरद पवार असं म्हणाले की सवर्ण नेतृत्वच एकमेकाविरुद्ध या कायद्याचा गैरवापर करत आहे, असं शरद पवारांनी आज स्पष्टपणे सांगितलं. एखादी घटना होऊ शकते राजकीय भूमिकेतनं. गावामध्ये 2 गट असतात, त्या 2 गटामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. ज्यावेळेस एखादं पॅनेल निवडून येतं त्यावेळेस दुसरा गट ज्यावेळेस त्याच्याविरुद्ध तक्रार करतो त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा वापर होतो. म्हणजे सवर्णांकडूनच होतो, सगळ्यांकडनं होतो, मग सगळ्यांकडून दलितांना होतो. का टार्गेट करायचं? आम्ही टार्गेट केलेलं नाही, आम्ही गैरवापर. तुम्ही परत ह्याच्यामध्ये एक भाग केला पाहिजे की ज्या खरोखर दलित अत्याचाराच्या घटना होतात त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीची कलमं लावा, त्याला शिक्षा करा. परंतु त्या कायद्याच्या कठोर तरतुदीचा वापर करून जर काही प्रकार असे घडणार असतील, तुम्ही इथल्याच हॉस्पिटलमध्ये, मुंबईतलं उदाहरण आहे, डॉक्टर पद्मश्री असलेले लहाने साहेबांवर पण ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली. सांगलीमध्ये सैन्यामध्ये सैनिक तिकडं सीमेवर आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. याद्या घेऊन ज्या तक्रारी दाखल होतात त्याच्यामध्ये चांगल्याबरोबर वाईट लोक ती भरडली जातात, परंतु चांगली लोक पण भरडली जातात. याचं कुठंतरी चिंतन करणार आहेत पण का नाही असं- लोक? अशा किती केसेस आहेत? माझं म्हणजे अशा- असा काय अभ्यास झालेला आहे का? आम्ही अभ्यास करण्याचा निश्चित, कारण अशा घटना घडतात त्यावेळेस मराठा संघटनांकडे लोक येतात, मराठा संघटनेचे लोक त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट करून जी वस्तुस्थिती ती जाणून घेतात आणि त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पण घटना, तुमच्याकडे काही आकडे नाहीयेत सध्या. आकडे नाहीत परंतु घटनांची माहिती मी आज ठीक आहे, घटनांची माहिती तुम्ही देताय, मला मान्य आहे. मानेजी यांच्या प्रश्नाला जर तुम्ही उत्तर द्या. त्यांनी ज्या घटना सांगितल्या, काही घटनामध्ये ॲट्रॉसिटीचा वापर कारण नसताना केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही याला काय उत्तर द्याल? देशामध्ये परिस्थिती काय आहे? जर हे असं म्हणत असतील की एखाद्या कायद्याचा गैरवापर केला जातो, तर या देशामध्ये प्रत्येक कायद्याचा गैरवापर केला जातो. मग ती भारतीय दंड साहित्य असो किंवा दुसरा कोणताही कायदा असो. जर हे म्हणत असतील की दलित आकसाच्या पोटी या कायद्याचा वापर करतात, तर उच्च जातीच्या वर्गाकडून दलितांच्या विरोधामध्ये, आदिवासींच्या विरोधामध्ये कितीतरी केसेस केलेल्या आहेत. त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की जर एखादी चुकीची केस तुमच्या विरोधात जर केलेली असेल तर प्रत्युत्तराची केस करण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि ते आपल्या कायदा व्यवस्थेतला मधला एक अधिकार आहे, तो तुमच्या हातामध्ये आहे. त्याचा तुम्ही वापर करावा. आणि त्यामुळं एखाद्या वस्तुस्थितीला धरून नसणारी जी बाब आहे त्या बाबचा बाहू बनून जर दलित किंवा आदिवासी विरोधामध्ये ही मराठा समाजाची जी अस्वस्थता आहे ती राजकीय अस्तित्वता मुळात आहे आणि तुमचं राजकीय अपयश झाकण्यासाठी तुम्ही दलित अत्याचाराच्या कायद्याचा वापर करून विशेषतः दलितांना, अनुसूचित जातीला टार्गेट करण्याचं काम करत आहात आणि त्याच्यातून तुम्ही मराठा राजकारण मजबूत कसं करता येईल हा तुमचा प्रयत्न आहे, हे अत्यंत स्पष्टपणे आहे. कायद्याच्या कसोटीवरती तुमच्या आर्ग्युमेंटला अजिबात जागा नाही आणि हे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येईल. आणि म्हणून तर 2015 सालामध्ये अत्याचार प्रतिबंध कायद्यामध्ये केंद्रानं आणखीन सुधारणा केल्या कारण या कायद्याचा कन्व्हिक्शन रेट हा फार कमी आहे, सुटणाऱ्या आरोपीची संख्या जास्त आहे आणि म्हणून असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना सक्त शिक्षा व्हावी म्हणून केंद्रानं देखील हा कायदा 2015 साली बदललेला आहे. याचं भान तुम्ही ठेवायला हवं. तुम्ही त्यांना उत्तर द्या. त्यांचा जो दुसरा मुद्दा होता, मराठा समाजाच्या मनातला असंतोष एक गोळा करण्यासाठी तुम्ही याचा वापर करताय. कोणी कारण दलित विरोधी बनल्यावर लोक लगेच एकत्र येतात. ही अत्यंत चुकीचा आरोप आहे. कारण याचं महत्त्वाचं काय, त्यांनी राजकीय अस्वस्थता सांगितली. आज भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आजही मराठा समाजाचं प्रत्येक पक्षामध्ये प्रतिनिधित्व आहे. जर मराठा समाजाने प्रतिगामी भूमिका घेतली तर त्या पद्धतीने तो वागला तर ह्या राज्यामधल्या राजकारणामध्ये तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणं हा त्याचा स्थायी भाव आहे.
आणि हा स्थायीभाव असताना त्याला कारण नसताना दलित विरोधाचं लेबल लावून हा समाज दलित अत्याचारी अशा प्रकारची भावना लोकांमध्ये निर्माण करणं मानेसाहेब हे अत्यंत चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस, भाजप, शिवसेना प्रत्येक पक्षामध्ये मराठा रिप्रेझेंटेशन आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये. मग जर एखादा समाज जातीवादी भूमिकेतनं काम करायला लागला तर कोणता बाकीचा समाज त्याच्याबरोबर राहील? ही चुकीची भावना तुम्ही लोकांमध्ये पसरवण्याचा आणि मराठ्यांना आयसोलेट करून टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आजचे सगळे मोर्चे बघा, अत्यंत संयमाने कुणाच्याही विरुद्ध घोषणा न करता, एकही दगड न मारता मोर्चे निघतात. मोर्चे निघाल्यानंतर तो रोड स्वच्छ केला जातो. ही जी संस्कृती मराठा समाजाने आज मोर्चेच्या निमित्ताने एकत्र येऊन दाखवलेली, ही दहशत निर्माण करण्यासाठी नसून सामाजिकदृष्ट्या अन्याय अत्याचार झाल्यानंतर समाज एकत्र येऊन सामाजिक दबावाच्या बाबतीनं समाजाच्या प्रश्न आणि मागण्या सोडवण्यासाठी हा जो आविष्कार लोकसंख्येने निर्माण करून दिलेला आहे, त्याला अशा पद्धतीचं लेबल लावून त्या मोर्चाचा अपमान करू नका. ही या ठिकाणी ठीक आहे, मला पुढे जायचं आहे, पण सुरेश मानेजी जरा त्यांना उत्तर द्या, मग मी पुढे जातोय. नाही, हे म्हणतायत ते फार चांगली बाब आहे. मोर्चे शांतपणे निघत असतील, आम्ही त्यांचं स्वागत करतो. प्रत्येक समाजाला आपल्या सुखदुःखाविषयी लोकशाहीमध्ये सनदसिद्ध मार्गानं आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला देखील आहे. परंतु हा प्रश्न मांडत असताना कोपर्डीचं निमित्त घेऊन जर दलितांच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबंधी जर हे बोलतील तर त्यांना ही मात्र भूमिका स्वीकारावी लागेल. आणि त्यामुळं आम्हीही मराठा समाजाचे समर्थक आहोत. तुम्हाला आरक्षण मिळावं आम्हालाही वाटतं, तुम्हालाही नोकऱ्यामध्ये संधी मिळावी आम्हालाही वाटतं. पण तरी जरी तुम्ही सत्तेमध्ये आहात, जसं तुम्ही आताही म्हणाला की भाजपा असलं तरी मराठ्यांची संख्या जास्त आहे, काँग्रेसच्याही काळात संख्या जास्त होती, मग मराठा समाज आज शिक्षण आणि नोकऱ्यापासून वंचित का, याची जास्त चर्चा जर तुम्ही केली तर ती मराठ्यांच्या हिताची होईल असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे शरद पवारांनी सुद्धा हीच भूमिका घेणं ही महाराष्ट्राच्या गरजेची आहे. हे जर अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या बाबत जर अशा प्रकारची भूमिका घेतील तर महाराष्ट्रातील आंबेडकरी वर्ग, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मराठा समाजाची ही भूमिका स्वीकारणार नाही. आणि अहमदनगर जिल्हा हा अत्याचारग्रस्त प्रवण जिल्हा आहे. मराठा समाजाचं जर प्राबल्य असेल तर त्यांनी ही मागणी करावी की अहमदनगर जिल्हा हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रातला जिल्हा घोषित करावा. आणि जेव्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित कराल तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये अनेक संस्थांना बंधनं येतील, ग्रामपंचायतीला बंधनं येतील, झेडपी तालुका पंचायतीला बंधनं येतील. तेव्हा तुमची अत्याचाराची मालिका ही संपुष्टात येईल. ती भूमिका सुद्धा ही मराठा समाजानं घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हीही ती घ्यावी आणि आम्ही त्याला समर्थन देऊ अशी माझी ठाम भूमिका आहे. तुम्ही ही भूमिका घ्याल का की अहमदनगर जिल्हा हा अत्याचार अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत, त्यांची जी मागणी आहे की अहमदनगर जिल्हा हा अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करावा, तुमचा पाठिंबा? मला वाटतं सहकार, साहित्य, कला आणि विविध क्षेत्रामध्ये ज्या जिल्ह्याने संबंध राज्यामध्ये देशामध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन आपला ठसा उमटवला, त्या अहमदनगर जिल्हा आणि तिथल्या माणसांचा तो खऱ्या अर्थाने तुम्ही अपमान करताय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4, 2, 5, 15, 20 घटना घडल्या. लोकसंख्येचं त्या जिल्ह्यातलं प्रमाण राज्यातला सगळ्यात मोठा तो जिल्हा आहे. आणि त्याच्यामध्ये जर 10, 15, 20 घटना घडत असतील तर त्याचा अर्थ तुम्ही संबंध समाजाला आणि संबंध जिल्ह्याला ज्या प्रकारे बदनाम करता ही चुकीचं आहे. अहमदनगर जिल्हा हा अत्याचाराच्या घटना 2, 5 होतील, 10 होतील, 20 होतील. नाही, असं नाही. मग उद्या राज्यामध्ये, मग ह्या देशामध्ये जर अनेक अत्याचार होतात म्हणून देश अत्याचारग्रस्त जाहीर करणार का तुम्ही? सगळे लोक तसे आहेत का? आज त्या सगळ्या संबंध व्यापाराला असं माहित नाही, वाटत नाही नगर जिल्ह्यात जास्त प्रमाण आहे. खर्डीचा अत्याचार घडला, किती अत्याचार तुम्ही बघा ना, तुम्हाला असं वाटत नाही? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या संघटनांनी कधी मोर्चा काढला नाही एवढा मोठा. जेव्हा इतर समाजाच्या मुलींवर बलात्कार होतो तेव्हा मराठा संघटना कुठे असतात? हा खरा प्रश्न आहे.
हे बघा, मी आजही सांगतो, तुम्ही एवढा प्रचंड मोर्चा याआधी कधी काढलात मला दाखवा, नाही. जातीच्या पलीकडे जाऊन. जातीच्या पलीकडे ह्याच्या अगोदर आम्ही 4 एप्रिल 2013 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर जवळपास 1.5 ते 2 लाख लोकांचा मोर्चा काढला होता कशासाठी? मराठा आरक्षणाच्या बाबतीत. म्हणजे जातीच्या प्रश्नावरच काढला. जातीच्या पलीकडे जाऊन मी विचारतोय. जातीच्या पलीकडे जाऊन मोर्चा काढत असताना आज जे मोर्चे निघले, तुम्ही जेव्हा दलित मुलींवर अत्याचार झाला, ओबीसी मुलीवर अत्याचार झाला, इतर समाजाच्या मुलींवर अत्याचार झाला, तेव्हा कधी मोर्चा काढलात का? हा शेतकरी प्रश्न खरं त्यांना आत्महत्या- विचारायला पाहिजे. त्यांनाही मी विचारतो. माझं दुःख हे आहे की ज्या समाजाच्या मुलीवर अत्याचार होतो त्या समाजाचे लोक मोर्चे काढतात. सर्व समाजांनी काढायला हवेत. मग माझं दुःख हे आहे मग खरं. आमची तीच भूमिका सांगितली ना मी काल. पण तुमच्या मोर्चामध्ये इतर समाजाचे मी लोक साहेब नव्हते. आपल्या ह्या व्यासपीठावर बाकीच्या, तुम्ही औरंगाबादच्या मोर्चाची माहिती घ्या. त्या महापौर, तिथले आमदार, सर्व पक्षाचे लोक, विविध समाजाचे, फक्त मराठा समाजाचे लोक ह्या मोर्चामध्ये नव्हते औरंगाबादच्या. तुम्ही माहिती घेऊन आजही तिथे तुमचं असं म्हणणं आहे सर्व समाजाचा मोर्चा होता? सगळे लोक समाजाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. ठीक आहे. मी औरंगाबादला जातोय. माझ्यासोबत औरंगाबादला ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आहेत आणि सुरेश धस सुद्धा आहेत. मला संजीव उन्हाळेंकडे पहिल्यांदा जायचं आहे. संजीव उन्हाळे, इथे राजेंद्र कोंढरे असं सांगतायत की मोर्चे जे निघाले त्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा होते. काय वस्तुस्थिती आहे? नाही, पहिल्यांदा ही गोष्ट मान्य केली पाहिजे की जे मोर्चा मराठा क्रांतीच्या वतीने निघतायत हे मोर्चे अत्यंत उत्स्फूर्त स्वरूपामध्ये निघतात. आजचा बीडचा मोर्चा हा जवळपास 5 लाखाच्या वर तिथं समुदाय मराठा समाज त्या ठिकाणी जमलेला होता आणि त्याचा एक आविष्कार मला वाटतं या ठिकाणी घडतोय. परंतु त्या ठिकाणी मराठेतर नेते हे अभावानेच त्या ठिकाणी हजर दिसतात. ही गोष्ट देखील दुसऱ्यांदा मान्य केली पाहिजे. त्याच्यातली फक्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा लोकांनी इतक्या रस्त्यावर आले आहेत की त्यांना कोणीही आणलेलं नाही, गाड्या घोड्या केलेल्या नाही, स्वतःहून उत्स्फूर्तपणे जे विस्थापित बनतात त्यांच्या तुमच्या परिभाषेमध्ये ते लोक या ठिकाणी आले. त्यामुळं प्रस्थापित लोक त्या ठिकाणी आले, ही गोष्ट खरी आहे. परंतु एक दुसरी गोष्ट मान्य केली पाहिजे की यामध्ये दलितांच्या अत्याचार विरोधी जो कायदा आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खदखदणारा जो असंतोष आहे, त्या असंतोषामुळे याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि मिळतो आहे, हे नाकारता येणार नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवारांनी हे जे विधान केलं हे औरंगाबादमध्ये केलं. औरंगाबादमध्ये करणं याला फार प्रतिकात्मक असं महत्त्व आहे. एक महत्त्व यासाठी आहे की शरद पवारांना सातत्याने मराठवाड्याने पाठिंबा दिलेला आहे आणि ही जातीयवाद आणि भावनिक प्रश्नासाठी अतिशय सुपीक अशी भूमी आहे. ज्या ठिकाणावरून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्ताराची घोषणा केली त्याच ठिकाणावरून आपल्या त्या ठिकाणी मराठा समाजाला अशा पद्धतीचा आरक्षणाच्या मोर्चाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, हा मुद्दा त्यांनी वारंवार वेगवेगळ्या सभामध्ये मांडला आणि मला असं वाटतं की ही गोष्ट त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. याचं कारण असं की आता मोठ्या प्रमाणावर जो मराठा समुदाय या ठिकाणी जमतोय, या समाजाचं मनाचं प्रतिबिंब हे मतपेढीतून उतरण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या नोव्हेंबरपासून ज्या निवडणुकीचा सिलसिला चालू होतोय, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या ठिकाणी नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुकाच्या माध्यमातून याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल. असा बरोबर होरा बांधून एका चाणाक्ष नेत्यांनी खेळलेली ही खेळी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे एक सामाजिक आंदोलन, एक सामाजिक परिवर्तनाची मराठा समाजाची त्यांची चळवळ म्हणून चालू असताना याचं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारणाची दिशा मला असं वाटतं की शरद पवार यांच्या विधानामुळं मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं शरद पवारांना किती पाठिंबा मिळेल. संजीव उन्हाळे, तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय की शरद पवार आणि राष्ट्रवादी हा प्रयत्न करतायत. मगाशी सुरेश मानेंचा तोच आरोप होता. सुरेश धस आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातो. सुरेश धस, तुम्हाला आठवत असेल कोपर्डी अत्याचाराच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपण जी चर्चा केली होती त्यामध्ये तुम्हाला मी हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही कोपर्डीच्या अत्याचाराच्या दिवशी ॲट्रॉसिटीचा मुद्दा का काढताय आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसवरच आरोप होतोय की मराठा समाजातल्या असंतोषाचा फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. काय उत्तर द्याल तुम्ही? हे पहा, माने साहेब जे बोलले, आता उन्हाळे साहेबही बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचं राजकारण करतोय का, तर अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं राजकारण करत नाही. त्याचं कारण असं आहे की मी आज तुम्हाला निखिलजी, ज्यांनी हा मोर्चा आयोजित केला बीडचा, ज्याचा उल्लेख उन्हाळे साहेबांनी केला,
ते 4-5 लोकांची नावं सांगतो मी. भानुदास जाधव CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट. प्रमोद शिंदे हे डॉक्टर आहेत. अजित वरपे हे संपादक आहेत. भास्करराव गायकवाड व्यापारी आहेत आणि ॲडव्होकेट मंगेश पोकळे हे वकील आहेत. हे 4-5 लोकांनी तिथे निर्णय घेतला. कुठल्याही राजकीय नेत्यांनी, राष्ट्रवादी सोडा, भाजपा नाही, शिवसेना नाही, आता कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी मोर्चाला लोकांनी यावं अशा प्रकारचं एक सुद्धा पेपरला कोणी स्टेटमेंट करू नये असं सांगितलं. पहिल्यांदा मोर्चामध्ये कोण राहणार हे सुद्धा सांगितलं. 7व्या स्थानावर राजकीय लोकांचा नंबर त्या ठिकाणी लावला होता. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं राजकारण करतोय याला अजिबात काही मत नाही. दुसरी गोष्ट, सुरेश धस, एक मिनिट. सुरेश धस, एक मिनिट ऐका. उन्हाळे साहेबांनी जे सुरेश धस, ऐका हा एक मिनिट मला सांगा. तुमचा मोर्चाची जर काही संबंध नसेल तर मोर्चाची एवढी तपशीलवार माहिती तुमच्याकडे कशी? आणि तुम्ही जी नावं सांगतायत ते बरोबर आहे, ते मोर्चाच्या पुढे होते. मागून कोणी मदत केली? माझ्याकडेही नावं आहेत. औरंगाबाद पासून मी नावं सांगू शकतो. कोण कोण राष्ट्रवादीचा नेता या मोर्चाला पडद्या आडून मदत करत होता? हे पहा, कोण कोण राष्ट्रवादीचा मदत करत होता ते सांगा. भाजपाचे पण सगळे आमदार तिथं आज होते. बीड जिल्ह्यामध्ये फक्त राष्ट्रवादीचे तर एक आमदार आहे. भाजपाचे जे 2 आमदार माझ्या शेजारी होते, मराठा समाजाचे होते. मग त्यांनी मदत केली का? त्यांचे नावं सांगा. तुम्ही फक्त उठलं सुटलं की राष्ट्रवादीवरतीच का जोर पकडताय? दुसरी गोष्ट, शरद पवार साहेब ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बाबतीमध्ये काय बोललेत ते आज ABP माझाला क्लिअर झालेलं आहे. इथं IBN लोकमतला जे बोलले ते आलेलं आहे निखिलजी. तुम्ही महाराष्ट्रवन पाहत नाही असं दिसतंय. पवारांची पत्रकार परिषद आम्ही दाखवली आहे. मी पाहतो ना, पवारांची पत्रकार परिषद आम्ही दाखवली आहे ना. मी महाराष्ट्रवन तर जास्त पाहतो. अहो निखिलजी, 9 ते 10, 10 ते 11 तुम्हालाच पाहतो रोज मी. ठीक आहे बर का? मुद्दा पूर्ण करा. तुमचं असं म्हणजे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. ऐका, संजीव उन्हाळे, एक मिनिट. संजीव उन्हाळेंना विचारूया त्यांचं मत काय आहे. पाठिंबाचा त्यांना विचारूया ना, तुमच्या बाजूलाच बसले. उन्हाळे साहेबांना बोलण्यापूर्वी हा बोला, पूर्ण करा. सर 1 मिनिट माझं पूर्ण करा. मला 1 मिनिट द्या, परत मला वेळही देऊ नका आपण. पूर्ण करा. परंतु उन्हाळे साहेब जे बोलले त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय. माने साहेब बोलले आणि माननीय साहेब जे बोलले ना, त्यांनी म्हटलं ना मी जाळण्यापर्यंत बोललो 100%. आणि त्यांना तिथं येण्यापासून रोखलं नव्हतं बरं का. त्यांनी नगरमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. पहिल्यांदा मी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आणि शरद पवार साहेब काय बोलले हे माहिती. माननीय माझी निखिलजी आपल्याला एक विनंती आहे की राजसाहेब ठाकरेंनी तिथं भेट दिल्याच्या नंतर डायरेक्ट ॲट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा अशा प्रकारचे स्टेटमेंट केलं. त्याच्यावरती कधी चर्चा होत नाही. त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. धस साहेब तुम्ही पाहत नाही, तुम्ही उगाच सोयीसोयीनं पाहता असं नाही. सुरेश धस साहेब मला सांगा, ऐका, राज ठाकरे काय म्हणतात याला जेवढं महत्व आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक शरद पवार काय म्हणतात याला महत्व आहे. 2 नेत्यांच्या प्रगल्भतेमध्ये सुद्धा फरक आहे. मग काय म्हणाले? आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शरद पवारांचा प्रभाव अधिक आहे हे लक्षात घ्या. ऐकून घ्या. मी पुन्हा संजीव उन्हाळेंकडे जातोय. संजीव उन्हाळे एक मिनिट. पडद्या पुढे काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पडद्या मागे काय झालंय मला सांगा. औरंगाबाद पासून बीड पर्यंत राष्ट्रवादीची या मोर्चाबद्दल भूमिका काय होती? आणि याच्यामध्ये एक पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण शरद पवारांचं राजकारण हे अनेक वर्षापासून पाहतो. कोणतीही त्यांची कृती ही अराजकीय नसते. त्याच्यामागे अनेक सेन्स असतो. ते एक वाक्य जरी बोलले तर त्याच्यामागे एक मोठं बॅकग्राऊंड असतं. आणि हा माझा देखील अनेक वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्याच्यामुळं मी हे अगदी सांगू इच्छितो की एकंदर राजकारणाची नव्यानं पुनर्रचना करण्याचं काम शरद पवार यांनी आता सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जातीय गणितं जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडून एका बाजूला मराठा समाजाचं ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी
त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की अप्रत्यक्षरित्या याच्या मागे कोणी मदत केली तर अनेकांनी मदत केली, परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामध्ये सर्वसामान्य मराठा समाजाचा माणूस हा या सगळ्या घटनेमुळं दुखावला जसा गेला, त्याप्रमाणे दलित अत्याचार विरोधी कायद्यामुळे दुखावला गेला. ही प्रतिक्रिया ही वेगळ्या पद्धतीची बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येते कारण तिथला जो अल्पसंख्याक समाज हा बहुसंख्य झालेला दुसरा एक समाज त्याच्या विरुद्ध जी प्रतिक्रिया आहे, जळगावमध्ये देखील जी प्रतिक्रिया आली तिथल्या लेवा पाटलांच्या विरुद्ध प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यामुळे एकाच वेळेस तिथल्या समाजामध्ये दुसरा जो समाज येतो त्याला एक सिग्नल देण्याचं काम या समाजाने जसं केलं, हे अतिशय अजाणतेपणे जरी झालेलं असलं तरी मला असं वाटतं की शरद पवार सारखा जाणता राजा हे अत्यंत जाणीवेने हे सगळं जाणू शकतो आणि त्याच्यामुळं याच्या मागे राजकारण नाही असं कृपया कोणी म्हणू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हणतं त्याप्रमाणे मराठा तितुका मिळवावा, राष्ट्रवादी पक्ष वाढवावा, हे सध्या त्यांचा हा उद्देश आहे. हा उद्देश त्यांनी कुठेही लपवलेला नाहीये. म्हणजे त्यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. तुमचा एक मुद्दा मी अधोरेखित करतो. ह्या मोर्चामध्ये लाखोच्या लोंकेने म्हणजे पूर्वी राजकारण्यांच्या मागं समाज फरफटत जायचा, परंतु ह्या सर्व मोर्चांमध्ये एक ऐतिहासिक भूमिका अशी ठरलेली आहे की विस्थापित मराठ्यांच्या पाठीमागं प्रस्थापित मराठी आलेत, हे लक्षात घ्या, समाजाने ओढून आणलेलं आहे. आणि ह्या समाजाच्या सर्व नाही ह्या मला तेच सांगू द्या की त्याला राजकीय भूमिकेचं गोलबट लावून ती जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीच्या भावनेचा अपमान करू नका. ही जी गर्दी झालेली आहे ही कुणी ओढून आणली, गाड्यामध्ये भरले, पैसे दिले असे आलेले नाही. सर्वसामान्य माणूस रिक्षामध्ये इकडे त्यांचा मुद्दा हा नाहीये. त्यांचा मुद्दा आहे ही जी गर्दी तुम्ही जमा केली, तुम्ही सगळी मराठा संघटना सामान्य माणूसाला फायदा घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय आणि करणार. याचं कारण मराठ्यांच्या मताशिवाय हा पक्ष पुढे जाऊ शकत नाही. माझं तर उलट म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे. महाराष्ट्रातलं कोणतंही राजकीय आणि सामाजिक समीकरण मराठा समाजाच्या पलीकडे कोणी पूर्णच करू शकत नाही. त्यामुळं प्रत्येक पक्षाला मराठा समाज बरोबर असणं ही त्या पक्षाची अपरिहार्यता आहे आणि त्या अपरिहार्यतेच्या माध्यमातून समाजाची उलट तर आमचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत मराठा नेतृत्व जास्त असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाला सामाजिक पुरोगामीपणाचा वारसा अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून मराठ्यांचे मूलभूत जे सामान्य प्रश्न होते ते तर उलट डावलले गेले आणि म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून बेरोजगाराचा प्रश्न आहे. आमचं तर असं म्हणणं आहे की प्रस्थापित मराठा आमदार असेल, खासदार असेल, त्याला मराठा समाजाची बाजू घेणं पूर्वी अडचणीचं वाटायचं, पण आज संख्येने मराठा समाज एकत्र आला, त्याच्या प्रश्नासाठी एकवटला. त्यामुळं आज मराठा नेत्यांना सर्वच पक्षातल्या अपरिहार्यकांना विस्थापित मराठ्यांच्या मागे यावं लागलं. ह्या मोर्चाने हा दिलेला ऐतिहासिक हा इशारा आहे, संदेश आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा संजीव उन्हाळेंचा जो मुद्दा आहे की समाज अस्वस्थ होता कारण तरुणांचं असं मत आहे की या ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतोय. मराठा तरुणांचं असं मत आहे. खरोखरच होतोय का हे मी बघणार आहे. आणि मगाशी आपण गेलो होतो डॉक्टर नितीश नवसागरे यांच्याकडे, त्यांच्याकडे काय आकडेवारी आहे हे मी बघणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, कोपर्डीच्या निमित्ताने मराठा राजकारण खेळलं जातंय का? बघा पडद्यावर प्रेक्षक काय म्हणतायत. 69% लोक म्हणतायत होय, मराठा राजकारण खेळलं जात आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय. ॲट्रॉसिटीचं एक अँगल आपण पाहिला, एक पैलू पाहिला, राजकारणाचा एक पैलू पाहिला. मला आता काही आकड्यांकडे वळायचं आहे आणि डॉक्टर नितीश नवसागरे यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर नितीश नवसागरे, माझी अशी अपेक्षा आहे माझा आवाज तुम्हाला ऐकू जात असेल. मला इतकंच विचारायचं आहे तुम्हाला, आत्ता जे संजीव उन्हाळे थोड्या वेळापूर्वी म्हणाले की मराठा तरुणामध्ये, किंबहुना मी हे तुम्हाला सांगीन की बिगर दलित तरुणामध्ये ही भावना आहे की ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतोय. तुमच्याकडे काही आकडे आहेत का? काय होतंय नेमकं याविषयी? हा एक गैरसमज आहे की गैरवापर होतोय. जर का आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवाऱ्या पाहिल्या तर मी तुम्हाला तुमच्यापुढे थोड्या आकडेवाऱ्या ठेवतो. तर 2010मध्ये दलितांवरती 32,000 गुन्हे झाले होते, म्हणजे केसेस रिपोर्ट झाले होते SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट खालती. 2014 मध्ये त्या गुन्ह्यांची संख्या 47,000 झाली आहे. नितीश नवसागरे, तुम्ही काहीतरी गडबड करताय. गुन्हे कोणावर दाखल झाले होते?
गुन्हे कुणावर दाखल झाले होते? सवर्णांवरती गुन्हे झाले, सवर्णांवरती दलित गुन्हे atrocity दाखल झाले act होते, बरोबर आहे. सवर्णांवरती या ठीक आहे, हो. 32,000. हा, म्हणजे ह्याचा आता असं आहे की ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे दलितांवरच्या अत्याचारांची, ती आता 2014च्या आकडेवारीनुसार 47,000 आहे. म्हणजे 4 वर्षामध्ये ती 44% वाढलेली आहे. जर का आपण NCRBच्या टोटल आकडेवाऱ्या पाहिल्या तर त्याची सरासरी काढल्यानंतर असं लक्षात येतं की दर दिवसाला 4 दलित महिलांवरती बलात्कार होतो, 2 दलितांचा खून होतो, 2 दलितांचे घरं जाळले जातात, 11 दलितांना मारलं जातं आणि शेकडो दलितांना शिवीगाळ केली जाते. ही NCRBची ऑफिशियल आकडेवारी आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की ही आकडेवारी सरासर अंडर एस्टिमेटेड आहे, कारण की खूपशे गुन्हे हे नोंदवले जात नाहीत. मी एक थोडंसं मध्ये डिस्कनेक्ट होण्यापूर्वी ऐकत होतो की त्यांनी सांगितलं की साधी NC केस असते त्याला एंटिसिपेटरी बेल भेटते, पण अॅट्रॉसिटी ॲक्टखाली ती भेटत नाही. ह्यांना हे कळत नाही की अॅट्रॉसिटी ॲक्टखालचे सगळे गुन्हे हे कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, त्याला NC म्हणता येत नाही. मुद्दा काय आहे की ह्यांच्या नेणिवेचा आहे. आपण शिवीगाळ करावी आणि शिवीगाळ केल्यानंतरही त्या माणसाने ते सहन करावं आणि त्यांनी जर का तिथे गेलं तर ही साधी नॉन कॉग्निझेबल गोष्ट आहे असं तुम्हाला वाटावं. हा प्रॉब्लेम आहे. या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे आणि दलितांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी हा कायदा आलेला आहे, हेच आपल्याला मान्य नाही. आणि म्हणून ह्या खोट्या केसेस जे बोलतात तोच प्रॉब्लेमॅटिक भाग आहे. मी पुढे अजून थोडे आकडे सांगतो आणि पुढे जातो की आपण जर का महाराष्ट्रामध्ये मागील 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं राज्य होतं आणि मागील 2 वर्षापासून ह्यांचं राज्य आहे. आमची मागणी आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली विशेष न्यायालयाची स्थापना करावी. ह्यांनी आतापर्यंत विशेष न्यायालयाची स्थापना केलेली नाहीये. मी तुम्हाला महाराष्ट्रामधल्या पेंडन्सीचा आणि कन्व्हिक्शन रेटची आकडेवारी सांगतो. 2011 मध्ये 88% केसेस अॅट्रॉसिटी ॲक्ट खालची पेंडन्सी होती. 2012 मध्ये 89% होती. 2013 मध्ये 90% होती. आणि जर का कन्व्हिक्शन रेट सांगितलं तर 2011 मध्ये 5%, 2012 मध्ये 6%, 2013 मध्ये 6%. मागेच आता एक अहवाल आलेला आहे आणि तो म्हणतो की सर्वात कमी कन्व्हिक्शन रेट असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक, गुजरात आणखीन महाराष्ट्र आहे. म्हणजे कर्नाटकाला जर का मोदीचं राज्य म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये काय वेगळं स्वरूप नाहीये दलितांचं जर का स्वरूप आपण बघितलं तर. आणखीन अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली कन्व्हिक्शन रेट ऑल ओव्हर नॅशनल लेवलवरती 28% आहे की महाराष्ट्रामध्ये 5% आहे. ह्याचा अर्थ असा आहे की विशेष न्यायालय नाहीत, अनेक वर्ष ज्या केसेस आहेत त्या पेंडिंग राहतात. आणि म्हणजे आपण सोनाई घेतली की 2012ची केस अजूनही निकाल लागलेला नाहीये. खरडामध्ये तोच मुद्दा आहे किंवा बाकीच्या अनेक केसेसमध्ये आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण म्हणायचं आहे की ह्या फेक केसेस आहेत. मग आमचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये त्यांनी सरकारनं मागणी करावी की एक व्हाईट पेपर पब्लिश करावा की तुम्ही किती केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे, किती केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालं नाही, कोणाच्या चुका आहेत, आणखीन किती केसेसमध्ये दलितांवरती क्रॉस कंप्लेंट झाल्यात आणि रॉबरीच्या केसेस झालेल्या आहेत, ह्याच्या आकडेवारी तुम्ही प्रसिद्ध करा आणि सांगा की गैरवापर कोण करत आहे. हे सरळ उचललं आणि एक राजकारण करायला ठीक आहे गैरवापर म्हणणं, परंतु ज्या दलित आणि आदिवासीवर बोलताय ते ह्या देशामधले सर्वात मोठे भूमिहीन आहेत, ते कष्टकरी आहेत. आणि जर का अशा प्रकारे लाखांचे मोर्चे निघाले तर तुम्ही लक्षात घ्या ह्या कायदा कोणी बदलणार नाही, परंतु कायद्याच्या अंमलबजावणीला जो आहे पुन्हा एकदा डॉक्टर नितीश एक मिनिट माझा जरा प्रश्न ऐकून घ्या. तुम्ही योग्य ती आकडेवारी दिली आहे आणि कन्व्हिक्शन रेट महाराष्ट्रामध्ये फक्त 5% आहे सांगितलंय. माझा प्रश्न असा आहे, राजेंद्र कोंढरे जे म्हणतायत काही ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर केला जातो, बिगर दलितांमध्ये ही भावना आहे. अॅट्रॉसिटीच्या गैरवापराविषयी काही आकडेवारी तुमच्याकडे आहे का? निखिलजी, अॅट्रॉसिटीच्या गैरवापराचा कुठेही आकडेवारी ऑफिशियली नाही आहे. कन्व्हिक्शन रेट जे आपण असा कोणताच अभ्यास नाहीये की ज्याच्यामध्ये ॲक्विटल झालंय ते ॲक्विटल कोणत्या कारणाने झाले आहेत. म्हणजे ह्या कायद्याखाली असं म्हटलेलं आहे की तपास अधिकारी हा डिवाइसपेक्षा खालचा असायला पाहिजे. अनेक कायद्या ह्याच्यामध्ये डिवाइसपेक्षा खालचा अधिकारी तपास करतो आणि म्हणून कोर्ट म्हणतंय की पूर्ण जो तपास आहे तो कायद्यानुसार झाला नाही म्हणून तिथे ॲक्विटल आहेत. काही जागी तर तपास अधिकाऱ्याची विशेष सरकारी वकील नेमले नाही आहेत म्हणून ॲक्विटल आहेत. म्हणून तुम्ही असा जे म्हणणं ॲक्विटल रेट वरतून सांगणं की ह्याच्यामध्ये गैरवापर होतोय हे चुकीचं आहे. आमचं म्हणणं हे कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये, विशेष सरकारी वकिलांची नेमणूक होत नाहीये, विशेष न्यायालय स्थापन होत नाही, तपास वेळेवरती होत नाही, चार्जशीट फाईल होत नाहीत आणि वर्षानुवर्ष तुम्ही केसेस पेंडिंग ठेवता, तुम्हाला विटनेसेस भेटणार कसे? आणि बरोबर आहे, कन्व्हिक्शन रेट भेटत नाहीये. बरोबर आहे डॉक्टर नितीश नवसागरे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. नितीश बरोबर आहे तुमचं म्हणणं. राजेंद्र कोंढरे, मुद्दा असा आहे
गैरवापर होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या केसेसवर उपाय केला पाहिजे. पण ते म्हणतात काही आकडेवारीच नाही आहे. आता काय करायचं यावर मला सांगा. याच्यावर गैरवापर कोणीही करू नये हे शरद पवारांचं म्हणणं अगदी योग्य आहे. आमचं तेच म्हणणं आहे, जर ह्या गोष्टीच्या मूळ खोलापर्यंत जायचं असेल तर सरकारने ताबडतोब ह्या विषयावर एक समिती नेमली पाहिजे आणि या समितीने सर्व सर्वेक्षण करावं. जिथं दलितांवर अत्याचार होतो त्याचंही झालं पाहिजे, जिथं असे गुन्हे घडतात त्याचं झालं पाहिजे, जिथं गैरवापर होतो जे काही चित्र आहे ते राज्यामध्ये तुम्हाला लगेच स्पष्ट होऊ शकतं. लोक त्यावेळेस बोलायला येतील, समितीपुढे साक्ष देतील, बाबा आमच्याकडे हे झालं ते झालं. परंतु तुम्हाला हे मान्य आहे की राज्य सरकारने एक व्हाईट पेपर काढावा ते जे म्हणतायत? व्हाईट पेपर Atrocity विषयी व्हाईट पेपर काढायच्या अगोदर संबंध राज्याचं ह्या प्रश्नामध्ये चौकशी व्हायला पाहिजे, सर्वेक्षण व्हायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी या घटनांचं प्रमाण जास्त आहे तिथं जाऊन बघितले पाहिजे आणि त्याच्या मागं जाऊन त्याची सर्वकष चौकशी करून आणावं समोर. म्हणजे हा सगळा तपशील जो आहे तो समोर यायला पाहिजे. हे बरोबर आहे. मला तुम्ही जी आकडेवारी देताय नितीन नवसागरे त्याप्रमाणे कन्व्हिक्शन रेट कमी आहे, आपल्याकडे गैरवापराचा काही पुरावा नाही आहे. पण पुरावा नसला तरी मला तुमच्याकडे यायचं आहे संजीव उन्हाळे. मला हे माहिती आहे की मराठवाड्यात ही तक्रार मोठ्या प्रमाणावर आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतोय आणि एकाही केसमध्ये अशा प्रकारचा गैरवापर झाला नाही पाहिजे असं माझं मत आहे. ही भावना लोकांमध्ये काय आहे संजीव उन्हाळे? नाही, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की एकतर या कायद्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक भय आहे आणि ह्या भयग्रस्ततेतून मला असं वाटतं की त्याच्यामुळं दलितांच्याबद्दल एक वेगळी भावना निर्माण झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कायद्याच्या निमित्तानं काही मुठभर लोक ब्लॅकमेलिंग करतायत आणि हे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एकाही माणसाला आत्तापर्यंत शिक्षा झालेली नाही आहे. ही ज्या पद्धतीने या कायद्याचा दुरुपयोग करतात, या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या माणसांना मला असं वाटतं की थोडंसं शासन कधीतरी धावण्याची गरज आहे, पण तेही घडताना दिसत नाही आहे. आणि ज्यांची पारंपरिक म्हणजे आता मराठवाड्यासारखी जिथं आहे, जिथं आमच्याकडे सरंजामशाही होती, या सरंजामशाहीची आमची जी रुजली गेलेली आहे तिथे दलित आणि दलित विरोधी असा आमच्या सगळा इकडचा भाग जो आहे तो होताच. म्हणजे नामांतराचा किंवा नामविस्ताराचा जो लढा झाला त्याच्यातून खेड्यापाड्यातील दलित मोठ्या प्रमाणावर हे शहराकडे गेले. जसं आंबेडकरांनी सांगितलं होतं की शहराकडे चला, शहराकडे ते गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम झाला की आम्हाला ग्रामीण भागात लेबर मिळत नाहीत. ही जशी वस्तुस्थिती आहे तसं त्यांच्याबद्दलचा एका बाजूला दुस्वासही आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापरही आहे. या दोनांच्या परस्पर विरोधातून याबद्दल एक वेगळी भयग्रस्त निर्माण झाली आहे, ती मोठ्या प्रमाणावरची आहे. आणि ही काही दलित म्हणजे मराठा समाजामध्ये असं आहे अशातला भाग नाही, ती इतर मागासवर्गीय समाजामध्ये सुद्धा तशा पद्धतीची ही आहे. मला असं वाटतं की दलित पुढाऱ्यांनी ह्याच्यामध्ये लीड घेऊन अशा प्रकारचं भयग्रस्ततेचं कारण नाही, त्यांनी देखील एक अशी वेगळी भूमिका घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी असा अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बाजूने उभा राहू, आणि तसं मात्र होताना दिसत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर आहे. मला हाच प्रश्न जोगेंद्र कवाडे आणि सुरेश मानेंना विचारायचा होता पण त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे समोरासमोर, म्हणजे केवळ मराठा नाही, केवळ दलित नाही, समाजातले सर्व घटकांचे जे नेते आहेत यांनी समोरासमोर बसून हा प्रश्न सोडवता नाही का येणार? निश्चित सोडवता येईल. माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व दलितच नव्हे तर प्रत्येक समाज गटातल्या नेतृत्वाला ज्याला सामाजिक जाण आहे ह्या सर्वांनी या प्रश्नावर एकत्र येऊन ह्याचा विचारविनिमय केला पाहिजे. जर असे दोन मोठे समूह एकमेकांमध्ये संघर्ष झाला तर त्याचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून माझी दलित नेतृत्वाला या ठिकाणी निश्चितपणे सांगणं आहे की तुम्ही ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतच नाही ह्या मताशी ठाम राहू नका. तुम्हाला अनेक शेकडो उदाहरणं ज्यावेळेस शासन पेपर काढायला निघेल, चौकशी करेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे ते पुरावे सादर करणार आहोत. परंतु हे करत असताना मला पुन्हा ह्या ठिकाणी सांगायचं आहे की दलित संघटनांना माझं निश्चितपणे आणि दलितांना आव्हान आहे की ह्या कायद्याचं जे भय मगाशी उन्हाळे साहेबांनी सांगितलं ते पुन्हा अधोरेखित करतो की बऱ्याच वेळा खाजगी सेवेमध्ये असेल, शेतावर असेल किंवा ठिकठिकाणी असेल व्यवहार करायचे असतील तर लोक ॲट्रॉसिटीचं भय होईल म्हणून त्यांच्याशी जर व्यवहार केले नाही तर त्याचा परिणाम दलित समूहाला नोकऱ्या आणि ह्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये मिळताना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून ती जर भीती घालवायची असेल तर याच्यामध्ये गैरवापराला प्रतिबंध आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी कायद्याचं संरक्षण मिळावं अशा पद्धतीने समन्वयाची भूमिका घेऊन जर समाज पुढे चालला तर ते निश्चितपणे सलोख्याचं ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी. आता आपला संपर्क झालेला आहे सुरेश माने आणि जोगेंद्र कवाडेंशी. एक मिनिट येतो सुरेश माने. मानेजी तुमच्याशी संपर्क तुटला होता दोघांशी. मी सांगतो तुम्हाला मधल्या काळात काय झालं आणि मग तुमची प्रतिक्रिया घेतो. मधल्या काळात डॉक्टर नितीश नवसागरे यांनी आकडेवारी दिली ज्यामधून असं दिसलं की महाराष्ट्रामध्ये
ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जो कन्व्हिक्शन होतं त्याचा रेट फक्त 5% आहे. फक्त 5% केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालं आहे. पण दुर्दैवाने गैरवापर होत असल्याचा एकही केस किंवा कोणतीही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यांचं असं म्हणणं होतं डॉक्टर नितीश नवसागरेंचं की या प्रश्नावर सरकारने व्हाईट पेपर काढला पाहिजे. संजय उन्हाळे असं म्हणाले की मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिथे दलित विरोधी अशी एक भावना नामांतराच्या काळापासून आहे, तिथे या कायद्याबद्दल बिगर दलितांमध्ये एक मनामध्ये दहशत आहे. त्यांचंही असं म्हणणं होतं की यावर काही उपाय काढला पाहिजे. आणि आत्ता राजेंद्र कोंडरे असं म्हणाले की समोरासमोर बसून संवादातून यातून मार्ग काढला पाहिजे. मला जोगेंद्र कवाडे तुम्हाला पहिल्यांदा आणि माने नंतर, जोगेंद्र कवाडे मला तुम्हाला विचारायचं आहे, जर कुणी म्हणत असेल हा कायदा आवश्यक आहे, अगदी बरोबर आहे, हा कायदा कुणी आता अस्तित्वात असलेल्या परिस्थितीतून काढू शकत नाही आणि तो अधिक कडक झालाय गेल्या वर्षी, हेही बरोबर आहे. पण एक जरी तक्रार येत असेल गैरवापराची तर त्याचं काय करायचं, तुम्ही काय सांगाल जोगेंद्र कवाडेजी? निखिलजी, आम्ही सातत्याने सांगतो आहोत की ज्या ठिकाणी अशा प्रकारे ज्या व्यक्तीने या कायद्याचा गैरवापर केला असेल त्याच्यावर काय शिक्षा द्यायची द्या ना तुम्ही. त्याला कोणी थांबवलेलं आहे? जर कोर्टामध्ये कोणी खोटी साक्ष दिली तर कोर्ट त्याला शिक्षा देते ना, असे त्यांनी सांगावे ना. महाराष्ट्रामध्ये 44% दलितावरचे अत्याचार वाढलेले आहेत आणि अत्याचार करणारा वर्ग कोण आहे? जे अत्याचार करणारा वर्ग हा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करायची मागणी करतो. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करतो. त्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी या सवर्ण जातीच्या मानसिकतेत सुधारणा करण्याबद्दल काय करणार आहात की नाही आपण? हे झालं अत्यंत आवश्यक आहे. मला एक तरी सांगून द्यावं, आता आम्हाला माहीत आहे शरद पवार साहेब हे फक्त राजकारणी नेते नाही आहेत, हे विचारवंत आहेत, विद्वान आहेत आणि देशाचे नेते आहेत. आणि ते जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? आज जसं सळुगेंनी सांगितलं की ते बरोबर आहे की ही जी प्रश्न आहे की हे आता मराठा समाजाला या मुद्द्यावर राजकारण करायची गरजच नाही आहे. आकुर्डीच्या मुद्द्यावर, कोपर्डीच्या मुद्द्यावर राजकारण करायची गरज नाही आहे. खरं पाहिलं तर सर्व महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या हातामध्ये आहे. शरद पवार साहेब आहेत, मराठा समाज आहे, त्याच्या हातामध्ये सर्व काय आहे. सहकार संस्था त्यांच्याकडे आहे, सहकार क्षेत्र आहेत, बाजार समित्या आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, सर्वच मालक तेच आहेत. मग त्यांना हे राजकारण करायची गरज काय आहे? ठीक आहे. प्रश्न हा निर्माण होतो की शरद पवार साहेबांसारखा एक अत्यंत सुजाण विचार, हा फक्त राजकीय नेता नाही आहे, अत्यंत मुत्सद्दी आहेत, विद्वान नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला फार आदर आहे. पण अशा पद्धतीनं ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा, कोणत्या सुधारणा करायच्या ते तर सांगायला पाहिजे ना. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत हे तर सांगितलं पाहिजे ना. हा नुसता भाऊ की खोट्या तक्रारी केल्या जातात, अशा प्रकारचे मोठमोठे मोर्चे काढून या राज्यातील दलितांना भयभीत करण्याचा, दलितांमध्ये, आदिवासींमध्ये, गरिबांमध्ये, उपेक्षितांमध्ये, वंचितांमध्ये अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बरोबर आहे. मानेजी, तुमचं काय म्हणणं आहे? जातीचा दहशतवाद, जातीचा दहशतवाद आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. जोगेंद्र कवाडे तुम्हाला उत्तर देतील. राजेंद्र कोंडरे अत्यंत खतरनाक आहे आणि त्याच्यामुळे हा अत्याचार, म्हणजे मला एक गोष्ट सांगा तुम्ही निखिलजी, तुम्ही ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करण्याच्या ऐवजी राज्यामध्ये अत्याचारच होणार नाहीत याबद्दल का बोलत नाही ते? ठीक आहे, मी त्यांच्याकडे जाणार आहे उत्तर घ्यायला. एक मिनिट. आमच्या समाजाने जर अत्याचार केला तर आम्ही त्याला माफ करणार नाही. ही भूमिका कधी घेतली का यांनी घेतली पाहिजे सर्वांनी. ते उत्तर देतील तुम्हाला. जोगेंद्रजी ते उत्तर देतील. आजपर्यंत आमचे मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे की आपण 2-4 केसेस दाखवा की अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी ॲट्रॉसिटीच्या कायद्याखाली. सरकारी क्षेत्रामध्ये मोठमोठे अधिकारी, पोलीस आहे, शासन आहे, प्रशासन आहे आणि मोठमोठे लोक देखील दलितांवर अत्यंत उपेक्षेच्या भावनेने वागतात, त्यांना अन्याय करण्याचा प्रयत्न करतात जातीच्या नावाखाली. तेव्हा हे कोंडरे साहेब जे सांगतात ते अत्यंत चुकीचं आहे. राज्यामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये
दलितांवर देखील कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांच्यावर देखील जातीच्या नावाखाली अत्याचार केला जातो. कायदा एवढा कडक आहे, कोणाची ताकदच नाही ते करण्याचा. कधी इतर मित्रांनी बोलले कायदा का? एवढा कडक आहे, हा, कोणताही अधिकारी कायदा डेअरिंगच करू शकत नाही, मागणी अशी परिस्थिती सर. करणाऱ्या लोकांनी या देशामध्ये जातीच्या नावावर अत्याचार होणार नाहीत हे काम करायला पाहिजे. ठीक आहे, कवाडेजी हे तुमचा कठीण मुद्दा काम पोचलाय. करू शकत नाही. कवाडेजी तुमचा मुद्दा पोचलाय. मला सुरेश मानेंकडे जायचंय. सुरेश माने, मला सांगा, माझा लिमिटेड मुद्दा आहे अत्यंत. गैरवापराची तक्रार आली तर करायचं काय? यांची जी अडचण आहे ती आहे, आपल्याकडे आकडेवारी नाही, पण गैरवापराविषयी करायचं काय? आमच्या नगर जिल्ह्यामध्ये निखिलजी. अत्याचार झाले, किती भयानक अत्याचार झाले. खायरराजेचा अत्याचार झाला. कृपया अहो, त्यांचा कोणी माईक बोललं नाही ना. थांबवा. माईक हे बंद करा. ते मराठा थांबत नाही आहेत. आपल्याकडे लोकांना फक्त भाषणाची सवय असते. प्लीज सुरेश मानेजी तुमच्याकडे येतो. सुरेश मानेजी, गैरवापराविषयी करायचं काय? सुरेश मानेजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कृपया. गैरवापराचं करायचं काय? ठीक आहे, मला त्यांच्याकडे जाता येत नाही कारण जोगेंद्र कवाडे आपलं भाषण थांबवतच नाही आहे. या पद्धतीने कोणतीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही उत्तर द्या त्यांना. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की गैरवापराच्या बाबतीमध्ये दलित संघटनांनी सुद्धा तेवढ्याच आक्रमकपणे पुढं आलं पाहिजे, तर निश्चितपणे या राज्यामध्ये निश्चित बदल होऊ शकतो. आता दुसरा जो मुद्दा आहे की मगाशी पुण्याच्या नवसागऱ्यांनी कन्व्हिक्शन रेटच्या बाबतीमध्ये सांगितलं. आमचा दावाच ह्याच्यामध्ये असा आहे की बऱ्याच गोष्टीमध्ये खोट्या केसेस झाल्यामुळं त्या कन्व्हिक्शन रेट कमी आलेला आहे. त्याचं मुख्य कारण तेच आहे. त्यामुळं कन्व्हिक्शन कमी आहे म्हणून कायदा जास्त कडक करणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझं फक्त याच्यामध्ये एवढंच म्हणणं आहे राज्यामध्ये की दलितांवर, जसं कवाडे सर म्हणले की की इतर ठिकाणी अत्याचाराच्या बाबतीमध्ये मराठा समाज का बोलत नाही, आणि मगाशी त्यांनी तो दुसरा मराठा समाजावर एक गंभीर आरोप केलेला आहे की जातीवादी मानसिकतेतनं मराठा समाज या पद्धतीची भूमिका घेतो. किमान परिवर्तनवादी चळवळीतल्या प्रत्येक माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की राजश्री शाहू महाराजांपासून तर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांपासून तर पुण्याच्या डॉक्टर बाबा आढावांपर्यंत, अगदीच नव्हे तर नामांतराच्या चळवळीमध्ये शरद पवार साहेबांनी मराठा समाजाचा रोष लक्षात घेऊन सुद्धा ती निर्णायक भूमिका घेतली. मग ह्या राज्यामध्ये जेवढे पुरोगामी निर्णय घेतले त्या पुरोगामी निर्णयाच्या प्रत्येक निर्णयामध्ये मराठा समाजाचं योगदान असताना त्या समाजातल्या प्रत्येक माणसाने जर मोर्चा मराठा काढला. समाजात सगळेच पुरोगामी आहेत असं नाही. मी तुम्हाला पण सर- सांगतो, नामांतराच्या आंदोलनामध्ये दलितांवर अत्याचार करणारे बहुतेक काँग्रेस नेते हे मराठा समाजाचेच होते. हेही नाकारता येणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये तर अनेक कळलं का? नावं सांगू शकतो मी इतर समाजाची देखील. हा, म्हणजे पण मराठा समाजाचे सगळ्या समाजात ती परिस्थिती आहे. आज जी लोक एकत्र येत आहेत त्यांना तुम्ही दहशतवादी किंवा जमाव करा लोकांवर दहशत निर्माण करणे हा कदाचित उद्देशच नाहीये. त्या लोकांच्या भावना म्हणजे यांनी जर राज्यामध्ये कोणती नाही, घटना मराठा समाजाला सर, आरोप मला- केला जातो की मला- शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात त्यांचं राजकारण हे जातीयवादी असतं. त्याला काय उत्तर हे द्याल? अजिबात चुकीचं आहे. राज्यामध्ये कोणती अशी संस्था दाखवा की ज्याच्यामध्ये दलितांना प्रतिनिधित्व नाही. सहकार क्षेत्र घ्या, बँका घ्या, सगळ्या ठिकाणी दलितांना प्रतिनिधित्व समाजाने दिलेलं आहे. ह्या उलट मी तुम्हाला आज असं वाटतं की सर्व दलितांना या राज्यामध्ये समतेची वागणूक मिळते? नसेल मिळत, त्याला वेळ लागेल. वेळ जावं म्हणजे लागेल. किती वेळ? आज 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 65 वर्ष होऊन गेली आहेत. किती वेळ? साहेब, ह्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक अनेक त्याच्यामध्ये स्तर आहेत आणि त्याच्यामध्ये या स्तरामध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण केले तर अनेक दऱ्या तयार होतील. हे जर कुठेतरी जवळ आणायचं असेल तर प्रत्येक समंजस माणसांनी त्या नेतृत्व करणाऱ्या घटकांनी ती सामंजस्याची भूमिका समोरासमोर घेतली तर होऊ बसायला शकेल. पाहिजे. हे बरोबर आहे, घ्यायला पाहिजे, समोरासमोर बसायला नक्कीच. पाहिजे. मी सुरेश मानेंकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मगाशी जोगेंद्र कवाडे बोलतच राहिले म्हणून त्यांच्याकडे जाता नाही आलं. पण सुरेश माने, मला तुमच्याकडे यायचं आणि शेवटी विचारायचं, अगदी मर्यादित मुद्दा आहे की या ॲट्रॉसिटीच्या गैरवापराच्या तक्रारीचं काय करायचं, त्याच्यावर उपाय काय काढायचा? मलाही बोलायचं आहे. थांबा जरा, सुरेश मानेंना बोलू द्या कृपया. कवाडेजी, हात जोडून विनंती करतो. हे मराठा महासंघाच्या प्रतिनिधींनी जी भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये सामंजस्य निर्माण व्हावं, याबद्दल कुणाचंही दुमत नसावं, ही अन्याय अत्याचाराची बाजू ही काही दलितांनी आदिवासीने निर्माण केली नाही, मराठा सेवा संघ चांगलं काम करतोय ना. निर्माण केली नाही. मराठा सेवा संघ चांगलं काम करतोय. ही इथल्या जातीय व्यवस्थेनं निर्माण केलेली आहे आणि जाती व्यवस्थेचे समर्थक
हा आंबेडकरी माणूस नाही, ते तुम्ही आहात. जाती उच्चाटनाच्या लढाईत तुम्ही नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये जातीचं वर्चस्व कायम राहावं हे इथल्या मराठा आणि इतर वर्गांची जी काही डोक्यातील अडचण आहे त्याच्यापोटी अन्याय अत्याचार होतात. आम्हाला अत्याचार कायद्याचं सुरक्षा कवच द्या असं म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही अन्याय अत्याचारग्रस्त समाज नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी मग मराठा असो, ओबीसी असो, अनुसूचित जाती जमाती या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर अन्याय अत्याचार होणार नाहीत आणि मग अत्याचार प्रतिबंध कायद्याची गरज पडणार नाही. एवढी साधी भूमिका जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतली तरी महाराष्ट्रातील जनतेचं फार मोठ्या प्रमाणात हित होईल. ही भूमिका तुम्ही नीटपणे समजून घ्या. ठीक आहे, चर्चा थांबवायची आहे मला, पण मला शेवटी पुण्याला जायचं आहे. पुण्याला माझ्यासोबत आमची प्रतिनिधी आहे अश्विनी डोके. ती एक कहाणी आज सांगणार आहे. कोपर्डीतल्या ज्या मुलीवर बलात्कार झाला तिला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणं 100% समर्थनीय आहे. पण एक अशी मुलगी आहे जिला अजून पुरेसा न्याय मिळालेला नाही. अश्विनी, कोपर्डीपूर्वी एक प्रकरण घडलं होतं नगर जिल्ह्यातच. त्याच्यावर अन्याय झालेली मुलगी ही मराठा समाजातली आहे. काय तुझ्याकडे माहिती आहे तिची? काय तपशील सांगशील? सर, कोपर्डीपूर्वी नगर जिल्ह्यामध्ये 2 प्रकरणं घडली. एक म्हणजे सोनई आणि त्याच्यानंतर खर्डा. सोनई प्रकरणामध्ये ज्या मुलीसोबत, ज्या सवर्ण समाजातल्या मुलीसोबत दलित मुलाचे संबंध होते, यावरनं जे हत्याकांड घडलं, त्या प्रकरणातली सवर्ण मुलगी कुठं आहे आणि त्याच्यानंतर खर्ड्यामध्ये निती नागेचं जे प्रकरण घडलं आणि ज्या सवर्ण समाजातील मुलीसोबत त्याचे प्रेम संबंध होते त्या कारणावरनं त्याची हत्या करण्यात आली, ती मुलगी कुठे, याचं उत्तर कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला देणार नाही, हे मी ठामपणे सांगते. खर्ड्याच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून मी तिथे जात होते. त्यानंतर 15 दिवसांच ती जी मुलगी आहे तिच्या घरी मी जाऊन आले. अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये ती जगत होती. 9वी पास झालेली मुलगी होती. त्याच्यानंतर तिनं मामाच्या गावाला जाऊन तिचं 10वीचं शिक्षण जे आहे ते पूर्ण घेतलं. पण त्याही वेळेस तिला इतर जे त्या ठिकाणचा राहणारा जो समाज आहे, विशेषतः तिचे नातेवाईक जे आहेत, की या घटनेमध्ये तू अजून जिवंत का, तुला मारायला हवं होतं, तुझ्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतोय, असं तिला ऐकवलं गेलं. या परिस्थितीमध्ये ती मुलगी 10वीला 56% मार्क घेऊन पास झाली. पण त्याच्यानंतर पुन्हा मामानी असमर्थता दर्शवली की या सगळी अशी पार्श्वभूमी असलेल्या मुलीला मी काय आता सांभाळू शकत नाही. ती मुलगी पुन्हा खर्ड्यामध्ये आली. तिथं आल्यानंतर मी संपर्कात सतत होते. तिच्या आईचं असं म्हणणं होतं की या वस्तूचं आम्ही करायचं काय. मग या वस्तूचं काय करायचं म्हटल्यावरती पुन्हा, कारण की कुठलाही गुन्हा नसताना सुद्धा कारण तिनं प्रेम केलं का नाही हे सुद्धा हे मराठा समाजातल्या नेत्यांना सांगता येणार नाही. केवळ त्यांना वाटलं म्हणून निती नागेची हत्या जी आहे ती झाली, निर्घुणपणे हत्या झाली. आणि मग त्यामध्ये त्या मुलीचा दोष नसताना तिला सुद्धा दोषी ठरवलं गेलं. तिची शाळा बंद करण्यात येत होती, कुठंतरी लग्न लावून द्यायचं. आणि हा प्रश्न फक्त त्या मुलीचा नव्हता. या प्रकरणानंतर खर्ड्यातल्या मराठा समाजातल्या अनेक मुलींच्या शाळा बंद झालेल्या आहेत, शिक्षण बंद झालेले आहे. काही मुलींची 18 वयाच्या आधी लग्न लावून दिलेले आहेत. हे कुणीही गोष्ट खर्ड्यात राहणारे जे लोक असतील, जामखेड परिसरामध्ये राहणारे लोक असतील, ही मान्य करतील. पण मग त्या मुलीचं काय, हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तिची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही पुढं आलं नाही. ज्यावेळेस मी तिच्या घरी गेले आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलायचं ठरवलं, त्यावेळेस मी पुरुषोत्तम खेडेकरांकडे गेले. मी अतिशय जबाबदारीनं सांगते, मी पुरुषोत्तम खेडेकरांना भेटले, त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली. हो करतो बघू ही उत्तरं आली. पण आज 2 वर्ष होतील ती मुलगी 12वीचं शिक्षण घेतेय. एकही मराठा समाजातला नेता, कार्यकर्ता त्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी पुढं आलेला नाही. इतकंच नाही तर आत्ता दिवाळीच्या सुट्टीमध्ये जेव्हा ती मुलगी परत घरी गेली तेव्हा तिच्याच आजूबाजूला राहणाऱ्या मराठा समाजातल्या इतर लोकांनी तिच्या घरच्यांना मारहाण केली आहे. कारण की या प्रकरणामध्ये आमचं वाटोळं केलं आणि तुझ्या मुलीचं बाहेर तिचं शिक्षण पूर्ण करून तिचं चांगलं करतोय का, हा रोष जो आहे तो तिथल्या समाजानं, मराठा समाजानंच जो काढलेला आहे. मला प्रश्न हाच पडतो, जेव्हा कोपर्डीच्या घटनेनंतर बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी मेली आणि तिच्या
साठी तिला न्याय मिळावा म्हणून ज्या मोठ्या संख्येनं हा मराठा समाज आपल्याला रस्त्यावरती उतरलेला दिसतोय, तोच संघटितपणे ह्या पीडित मुलींच्या पाठीमागे अगदी का बरोबर आहे उभा राहिला अश्विनी. नाही, अश्विनी त्यांना इथेच support का थांब. केलं नाही? अश्विनी कारण की आज अश्विनी आपण- इथेच थांब. तू जी कहाणी सांगितलेली आहे ती हृदयद्रावक आहे आणि माझी खात्री आहे राजेंद्र कोंढरे मराठा महासंघाचे सरचिटणीस आहेत, ते संवेदनशील आहेत. राजेंद्र कोंढरे, बलात्कार ज्या मुलीवर कोपर्डीच्या झाला तो तर भयंकर होता. ती मुलगी गेली, आपण तिला परत आणण्यासाठी काही करू शकत नाही. आपण फक्त आरोपींना शिक्षा देऊ शकतो. पण ही जी खरड्याची मुलगी आहे ही जिवंत आहे. ते जेव्हा प्रकरण झालं सगळं खरड्यातलं, तेव्हा ती 9वीमधून 10वीमध्ये जात होती. आज ती 12वीत आहे. तिला समाज असा छळतो आहे आणि ही मुलगीसुद्धा मराठा समाजातली आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सगळे मराठी संघटनांनी तिचं पितृत्व घ्यायला काय हरकत आहे? नक्की घेऊ. जी काय आमच्या लोकांनी तिथल्या स्थानिक काही जर विरोध केलेला असेल तर त्यांची समजूत काढून त्या मुलीला पूर्णपणे मार्गदर्शन आणि जे काही सहकार्य करण्याचे तिथले आमचे स्थानिक लोक निश्चितपणे प्रयत्न करतील. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यातच त्यांनी तशा पद्धतीने तिच्याशी चर्चा झाली, त्यावेळेस मी काही लोकांना तसा संदेश पण दिला होता. कदाचित अशा अनेक घटना होतात की त्याच्यामध्ये त्या गोष्टी लपल्या जातात. कोपर्डीच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण उफाळून आल्यानंतर ते राज्यभर पसरलं. तर त्याच पद्धतीने अशा अनेक अत्याचार करणाऱ्या मुली असतात, त्यांच्यावर मदत करण्याच्या भावनेतनं संघटना निरनिराळ्या ठिकाणी करत असतात. एखाद्या घटनेकडे दुर्लक्ष झालं म्हणून सगळीकडेच असा प्रकार होतो अशातला काही भाग नाही. ठीक आहे. माझी अशी अपेक्षा आहे, इथेही संवादाची गरज आहे. राजेंद्र कोंढरे आणि अश्विनी डोके संवाद करतील आणि ही मुलगी जी आहे, जी 12वीत आहे, तिचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. यासाठी समाजातले सर्व जे नेते आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मी मराठा समाज म्हणत नाही, समाजातल्या सर्व जातीच्या सर्व धर्माचे नेते. शिवसह्याद्री फाउंडेशन त्याची जबाबदारी घेईल. मी ऑलरेडी 50 मुलींना देतो. अजून एक मुलगी त्याच्यामध्ये ॲड करायला काही अडचण नाही मला. आभारी आहे मी तुमचा. खरं तर अशाच संवादातून गोष्टी पुढे जाऊ शकतात. मराठा समाजाने आज आपली ताकद दाखवलेली आहे आणि खरोखर आहे असंतोष बाहेर पडलेला आहे. पण हा असंतोष विधायक वळणावर कसा न्यायचा याची जबाबदारी या समाजाच्या नेत्यांची आहे. राजकारण्यांना ही शक्ती वापरू देऊ नका, समाजाच्या भल्यासाठी वापरा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, कोपर्डीच्या निमित्ताने मराठा राजकारण खेळलं जात आहे का? बघा पडद्यावर 71% लोक होय म्हणतायत. याच का राजकारणापासून आपल्याला वाचायचं आहे. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा सुरू करूया दुसऱ्या वादग्रस्त मुद्द्यावर.